नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील वेळी एक छानशी रांगोळी आपण पाहिली होती। आता आजसुद्धा एक सुंदरशी कलाकृती तुमच्यासमोर घेऊन आली आहे। करायला अगदी सोपी, लागणारं साहित्य अगदी कमी, थोडक्या साहित्यात होणारी आणि पटकन होणारी ही रांगोळी तुम्ही संक्रांतीच्या वाणासाठी सुद्धा वापरू शकता किंवा देवासमोर ठेवायला सुद्धा सुंदर रांगोळी तयार होते। ह्याच्यामध्ये रांगोळीचे रंगसुद्धा तुम्हाला वेगवेगळे रंग भरून सुद्धा ही रांगोळी सुंदर दिसेल। तर करूया सुरुवात या डिझाईनला। या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे 2 रंगाचे मोती। एक पर्पल कलरचा मोती घेतला आहे आणि हा एक येलो मोती घेतला आहे। त्यानंतर हा 50 नंबरचा धागा, हा 50 नंबरचा धागा आहे। त्यानंतर ही 7 नंबरची एक नीडल आणि ही कात्री। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी 2 बाउलमध्ये हे मणी का घेतले। तर मैत्रिणींनो, मंडळी हे जोडमणी आहेत, त्याच रंगाचे हे जोडमणी आहेत आणि हे मात्र सिंगल मणी आहेत। तर मी आज ह्या कलाकृतीसाठी जोडमण्याचा वापर करणार आहे। तो कसा करायचा ते बघूया। तर करूया सुरुवात या डिझाईनला। त्यासाठी पहिल्यांदा आपण 6 मोती याच्यामध्ये ओवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या याच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे रंग वापरून ही डिझाईन तयार करू शकता। अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे, फक्त थोडंसं लक्ष देऊन तुम्हाला बघायला लागेल। तर या ठिकाणी मी 6 मोती या धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत, पाहू शकता। 6 मोती एक गाठ पाडून घ्यायची आहे आणि ही गाठ पाडून धागा शक्यतोवर पूर्ण याच्यात फिरवून घ्या, पूर्ण मोत्यामध्ये फिरवून घ्यायचा। बरेचदा आपण काय करतो की मोजून 2 मोत्यांमध्ये तो धागा फिरवतो आणि बरेचदा आणि होतं असं की एखाद्या वेळेस गाठ ढिली पडली तर तो धागा निसटण्याची शक्यता असते आणि मग निसटलं की पूर्ण रांगोळी आपली अस्ताव्यस्त होण्याची शक्यता राहते। म्हणून मी नेहमी हा धागा पूर्ण राऊंडमध्ये फिरवून घेत असते, म्हणजे आपली गाठ जरी थोडी ढिलीच पडली तरीही काही प्रॉब्लेम नाही, ती डिझाईन जशीच्या तशी राहण्यास मदत होते। तर मी हा पूर्ण राऊंड कंप्लीटली फिरवून घेतला आहे आणि आता आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करू। मैत्रिणींनो, मी ही जी गाठ आहे ही गाठ मुद्दाम आतमध्ये ओढली नाही, कारण मला ह्या सगळ्या मोत्यांमधून धागा परत फिरवायचा आहे आणि गाठ जर आतमध्ये घेतली तर प्रॉब्लेम जातो, म्हणजे आपल्याला पुढे मोती धागा ओढायला खूप कठीण जातं, म्हणून मग मी ते केलं नाही। तर आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये एक पिवळा किंवा ऑरेंज हा एक जोडमणी, त्यानंतर हा एक सिंगल मणी, त्यानंतर परत एक पिवळा, परत एक सिंगल आणि एक जोडमणी आणि एक पिवळा, असे एवढे मणी मी घालून घेतले आहेत। पाहू शकता तुम्ही, हे 4 4 8 1 9, एक ऑरेंज 3 जांभळे, एक ऑरेंज 3 जांभळे आणि एक ऑरेंज, याच्यापैकी या 3 पैकी 2 एक जोडमणी आहे। आता आपण ज्या धाग्यातून सुई टाकली त्या धाग्यातून परत ती सुई घेऊन जायची आणि पुढच्या मण्यात सुई टाकून घ्यायची, अशा पद्धतीने। आता याच्यात एक ऑरेंज घालायचं आहे, कॉम्बिनेशन सेम राहील, फक्त एक ऑरेंज मणी आपला शेवटचा कमी राहील। तर त्याच्यामध्ये हे 3 मोती, त्यानंतर एक ऑरेंज मोती, त्यानंतर पर्पल कलरचे 3 मोती, असे 8 मोती आपण आता घातलेत। पहा, 4 आणि 4 8। आता काय करायचं, ह्या पिवळ्या रंगाच्या किंवा ऑरेंज कलरच्या मोत्यामधून सुई टाकून घ्यायची आणि पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पुढे न्यायची। आता सेम कॉम्बिनेशन आपल्याला या 6 मोत्यावर रिपीट करायचं आहे।
तेवढं मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढची डिझाईन सांगते. आपण हे 5 पाकळ्या याच्या तयार झाल्या आहेत. आता हा धागा आपल्याला ह्या पुढच्या ऑरेंज कलरच्या मण्यामध्ये घेऊन जायचा आहे आणि हा ऑरेंज कलरच्या मण्यामध्ये नेऊन आता या ठिकाणी मात्र आपल्याला 7च मोती घालायचे आहेत. तर त्यापैकी 3 पर्पल आणि 1 ऑरेंज आणि परत 3 पर्पल किंवा जांभळे. अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं कंप्लीट झालं. आता हा या मोत्यातून आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून सुई घेऊन जायची आहे आणि सुई नेऊन वर ह्या पिवळ्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची. तर ती सुई आपण काढून घेऊ. त्यानंतर इथपर्यंत आपण ही सुई घेऊन आलो आहे. आता ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून आपल्याला सुई घेऊन जायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पर्पल कलरचे मोती आहेत हे आपल्याला 8 मोती घालून घ्यायचे आहेत. तर त्यापैकी पहिला मोती हा सिंगल असावा, मधले 2 मोती जोड मोती असले तरी चालतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मधले 2 जोड मोती असले तरी चालतात, पण काठावरचे दोन्ही मोती हे आपले सिंगल मोती असावेत. आता मी या ठिकाणी एक परत जोड मोती घेऊन या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. बघा, याच्यामध्ये आपण 7 मोती ओवलेले आहेत. त्याच्यापैकी मध्ये 2 जोड मोती घेतले आणि अल्टरनेट प्रत्येक जोड मोत्यानंतर एक सिंगल मोती घातला आहे. बस सेम आपल्याला रिपीट करायचं आहे. परत एक हा सिंगल मोती, परत एक जोड मोती, परत एक सिंगल मोती आणि परत एक जोड मोती. तुम्ही हा विचार करू नका की जोड मोत्यातच करावं लागेल. नाही, तुम्ही मोत्याची फक्त क्वांटिटी किती आपण घातली तेवढं लक्षात ठेवा. 7 मोती घालून आपल्याला ही डिझाईन आता या ठिकाणी इथपर्यंत पूर्ण करायचं आहे. मी हे इथपर्यंत पूर्ण सेम रिपीट करायचं आहे आणि मग पुढची डिझाईन तुम्हाला दाखवते. आता हे आपण कंप्लीट केलेलं आहे. तर आता आपण या ऑरेंज मोत्यातून ही सुई टाकून घेऊ. ऑरेंज मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, त्याच्यामधून मी सुई टाकून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी एक ऑरेंज मोती घालायचं आहे आपल्याला, एक सिंगल पर्पल मोती, कारण या ठिकाणी 3 मोती आहेत. आपल्याला 6चा एक गोल करायचा आहे. पहा, या ठिकाणी 1, 2 आणि 3 असे 3 मोती आहेत. 1, 2 आणि 3. आणि आता त्याच्यामध्ये 3 मोती आपल्याला परत ॲड करायचे आहेत. हे ॲड करून या ठिकाणी 6चा एक सर्कल आपल्याला करून घ्यायचं आहे या मोत्यावर. अशा पद्धतीने तो त्रिकोणासारखा तुम्हाला दिसेल. आता आपल्याला ही नीडल या सिंगल मोत्यामध्ये वरती टॉपवरती जो सिंगल मोती आहे त्या मोत्यावरती घेऊन जायची आहे. या सिंगल मोत्यावरती आता आपल्याला फक्त हे मोती 7 असावेत एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही विसरता कामा नये. तर या सिंगल मोत्यावरती नेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता एक ऑरेंज मोती घालायचं आहे आणि 3 पर्पल कलरचे मोती घालायचे आहेत. त्याच्यानंतर आता या ठिकाणी मात्र सिंगल मोती यूज करा टोकावरती करायला आणि परत एक ऑरेंज मोती. असा इथे सुद्धा आपण 6 मोत्याचा गोल करणार आहे. या 7 नंबरच्या मण्यावरती मधल्या मोत्यावरती एक 6चा गोल आपण तयार करणार आहे.
या पद्धतीने. आता परत आपल्याला रिपीट ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत जायचं आहे. इथून आणि प्लस ह्या पर्पल कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची. आता पर्पल कलरच्या मोत्यामधून आला, आता ऑरेंज कलरचा मोती घ्यावा लागेल. एक पर्पल मोती. आता या ठिकाणी 3 मोती आहेत म्हणून मग आपल्याला 3 मोती परत घालायला लागतील. परत इथे एक 6चा राऊंड आपण करणार आहे. 6चा राऊंड इथं पूर्ण करायचा आहे. तुम्हाला प्रोसेस लक्षात आली असेल. आता परत ह्या टोकावरच्या मोत्यावरती पहा, इथे माझा एक मोती राहिला आहे. तर ह्याच्यामध्ये या वरच्या पर्पल मण्यावरती एक सर्कल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक पिवळा घालायचा आणि 3 पर्पल कलरचे 3 मोती मी घालते आहे. म्हणजे कारण एका मोत्यावरती आपल्याला 6चा गोल करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला 5 मोती घालावे लागतील. एवढं लक्षात ठेवायचं. हे 4 झाले आणि हा एक 5वा. तर असे 5 मोती आपण घालून घेणार आहे आणि या ठिकाणी या टोकावरच्या एका जांभळ्या मोत्यावरती गोल करून घेणार आहे. सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आणि आता आपल्याला ह्या इथे या ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये सुई घेऊन जायची आहे आणि परत या ठिकाणी 6चा एक गोल करून घ्यायचा आहे. इथे ज्या पद्धतीने आपण गोल केला आहे त्याच पद्धतीने इथे गोल करायचं आहे. अल्टरनेट मोती ओवायचे आहेत. तर हा पूर्ण इथपर्यंत मी कंप्लीट करते, मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. तर हा एवढा आपला इथे एक सुटला आहे. तर हा एक सर्कल आपला कंप्लीट झाला आहे. आता या ठिकाणी एक सुटलेलं आहे, हे मी नंतर करून घेईल. तर आता काय करूया आपण, या इथल्या या पिवळ्या मोत्यामध्ये आपल्याला सुई आणायची आहे. ह्या मोत्यामध्ये आपण डायरेक्टली घातलं तर धागा दिसेल म्हणून आपण डायरेक्ट घालणार नाही. आणि अनवधानाने हा एक कोपरा माझा राहून गेलेला आहे, तर तो आपण नंतर पूर्ण करू. आता या ठिकाणी मी काय केलं, याच्यामध्ये पिवळ्या मोत्यामध्ये सुई घेऊन आली. आता याच्या ठिकाणी आपण आता सगळे जोडमणी यूज करूया. या ठिकाणी हा जोडमणी घातला आहे मी आणि ह्या पिवळ्या याच्यातून सुई काढायची आणि ही सुई काढून आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यात आणायची आहे. आता इथे परत आपल्याला एक जोडमणी आपण घालणार आहे. पहा, हा जोडमणी घालून ह्या पिवळ्या मोत्यात सुई घालायची आणि सुई परत फिरवून या जोड मोत्यात घेऊन यायची. सॉरी, या ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची. या ऑरेंज कलरच्या मोत्यात सुई आणून परत या ठिकाणी आपण 2 मोती जांभळ्या कलरचे म्हणजे एक जोड मोती हा घालून घेणार आहे. परत ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये सुई न्यायची आणि अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा. तर हा राऊंड मी कंप्लीट करते, मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ही छानशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. ही मी पूर्वी करून घेतलेली रांगोळी आहे. ही गोल्डन आणि ब्ल्यू कलरच्या मोत्यामध्ये केली होती. याचा मेजरमेंट सारखेच आहेत. सारख्या नंबरचे 2 मोती आहेत. फक्त रंगाच्या फरकामुळे ही रांगोळी छोटी दिसते आणि ही मोठी दिसते. माझी रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला काय आवडलं ते आणि लाईक करा.
भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.